नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण यावेळेला बघणार आहोत उन्हाळी विशेष भाज्या आणि त्याच्यामध्ये नागपुरी टच. कारण उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप कमी मिळतात. मग काय करावं असा प्रश्न पडतो. एक तर खरं तर खावंसंही वाटत नसतं आणि त्यामध्ये भाज्याही मिळत नाही. मग काय करायचं असा सगळ्यांना प्रश्न पडतो. त्यामुळेच मी ही विशेष सिरीज अर्थात विशेष भाग किंवा काही भाज्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की ज्या नागपुरी स्टाईलने होतात. आज मी करणार आहे झणझणीत असा तर्रीदार मस्तपैकी डाळ कांद्याची भाजी. ही कदाचित सोलापूर साताराकडे वेगळ्या पद्धतीने करतात असं मी ऐकलंय, पण आज माझी पद्धत बघूया. तर याच्यामध्ये काही नाही, आपण आता हे 4-5 चमचे तेल घेतलंय. नागपूरची भाजी आहे त्यामुळे तेल जरा जास्त लागणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर कमी घातलं तरी चालेल. याच्यामध्ये मी घालणार आहे जिरं मोहरी घातलेलं आहे आणि 2 तेजपान आणि दालचिनीचे 2-3 तुकडे घातलेले आहेत. आणि मी याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं असं मी छान कुटून घेतलेलं होतं ते घालते. याच्यामध्ये तुम्ही ते कुटताना त्याच्यासोबत मिरची पण घालू शकता. आणि मी याच्यामध्ये साधारण हे डाळ कांदा अशी झणझणीत रेसिपी असल्यामुळे याच्यामध्ये कांदा भरपूर लागणार आहे. अर्थात डाळ जी आपण घेणार आहे ती हरभऱ्याची डाळ आहे, म्हणजे चणा डाळ आहे. तर चणा डाळ आपण जितकी घेतो तेवढ्या प्रमाणातच आपल्याला कांदा घ्यायचा आहे. मी साधारण चणा डाळ जी होती ती 1 वाटी रात्रभर भिजवून ठेवलेली होती. कमीत कमी 5-6 तास तरी भिजवाच. याच्यामध्ये मी आता 1/4 टीस्पून इतकं हिंग घातलेलं आहे आणि थोडा मीठ घालते, 1/4 टीस्पून इतकंच. कारण काय आहे की आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे म्हणून. आणि कांदा आपल्याला जरा हलक्या गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे म्हणजे त्याला. तर एकदम त्याला लाल लाल करायचं नाही आहे आणि जळू पण द्यायचं नाही आहे, कारण वास नको आहे आपल्याला तसा जळकट. शिजू द्यायचं आहे व्यवस्थित सगळे मसाले टाकता. आणि मग मी डाळीचं सांगत होती तुम्हाला. याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकं हळद घातली आहे. तर हरभरा डाळ मी रात्रभर भिजवलेली आहे. तुम्ही 4-5 तासासाठी पण गरम पाण्यात वगैरे पण भिजवू शकता. याच्यामध्ये आता मी अर्धा टीस्पून इतकं तिखट घातलं. हे तिखट जरा जास्त तिखट आहे चवीला, त्यामुळे मी अर्धा टीस्पूनच घातलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या तिखटाचा अंदाज घेऊन, घरगुती वगैरे असेल तर कमी घातलं जास्त घातलं तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे करा. याच्यात अर्धा चमचाच गोडा मसाला घातला आहे आणि धणेपूड थोडं जास्त घातलं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा, म्हणजे जवळपास 1 चमचा इतकं. आणि आता मी हे अर्धा टीस्पून इतकंच काश्मीरी लाल तिखट पण याच्यामध्ये घालते आहे. तर या सगळ्यांनी आपल्या भाजीला मस्त चव येणार आहे एकदम. आणि याच्यामध्ये हे मी घालणार आहे आता कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्यानी ही अजून छान झणझणीत होणार आहे भाजी. तर याच्यामध्ये तुम्ही मिरची आणि कांदा लसूण मसाला, अर्थात याच्यामध्ये सावजी पद्धतीने जर केलं नागपूरच्या तर सावजी मसाला पण घालतात विशेष, आणि तो अजून झणझणीत होणारी भाजी असते ती. तर मी अगदी सावजी स्टाईल नाही केलं, मी नागपुरी स्टाईल केलं आहे. तर तुम्हाला जर सावजी मसाला आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता, आणि तो नसेल तर तुमच्या घरगुती जे मसाले असतात, काळा मसाला म्हणा किंवा तुम्ही अजून घरगुती वेगळा मसाला जर केला असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि या भाजीला अजून वेगळी चव आणू शकता, वेगळा टेस्ट देऊ शकता. तर हे बघा, आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत आणि छानपैकी आता आपल्याला थोडं कोथिंबीर मी त्याच्यात घातली आणि हा मसाला आपल्याला कांद्यासहित परतून घ्यायचा आहे. अर्थात याला तेल सुटलं पाहिजे छान. हे बघा, आता तेल छान सुटलं आहे, कांदा मस्त परतला गेला आहे मसाल्यांमध्ये. तर खूप सोपी भाजी आहे, खूप सोपी रेसिपी आहे, मस्त दिसते अगदी. तोंडाला आत्ताच पाणी सुटतं आहे. आणि ही भाजी जर केली तर उन्हाळ्यातही तुम्हाला 1 पोळी जास्त जाईल याची मला खात्री आहे. तर नक्की करून बघा. हे बघा, मी चणा डाळ जी भिजत घातली होती ती 1 वाटीच घेतली होती, पण भिजल्यानंतर ती जरा छान फुलते आणि साधारण 1.5 ते 2 वाटी पर्यंत ती होते. त्यामुळे तुम्ही माणसांप्रमाणे त्याचा अंदाज घ्या. ही एवढी जी डाळ आहे ती साधारण 3 ते 4 माणसांना पुरेल एवढी त्याची भाजी होते. रस्सा कन्सिस्टन्सी तुम्ही जशी ठेवाल 3 माणसांना तरी ही भाजी एवढी पुरतेच. तर अशा प्रकारे हा डाळ कांद्याची ही भाजी खूप सोपी आहे. काही खूप विशेष तयारी लागत नाही. आपल्याला फक्त हरभरा डाळ मात्र आठवणीने भिजत घालायला लागते इतकंच. आणि ही हरभरा डाळ तुम्ही अजिबात कुकरला वगैरे लावू नका, कारण कुकरला वगैरे लावल्याने काय होतं की प्रेशर दिल्यामुळे ती अगदीच गिळगिळीत शिजते आणि तशी आपल्याला शिजवायची नाही. हिला बोटचेपी शिजवायची आहे, म्हणजे ती बोटाने आपण जेव्हा दाबून बघतो तेव्हा शिजली आहे इतपतच तिला शिजवायचं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून इतकं मीठ घातलं आहे. आणि मीठ घालताना एक लक्षात ठेवा, मी कांदा शिजवताना पण त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा. याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पण थोडं जास्त लागतं, कारण नागपुरी पद्धतीने आहे आणि तिखटही जास्त घातलं जातं. आता याच्यामध्ये मी हे गरम पाणी घालते. या भाजीला गरम पाणीच घालायचं, त्याच्यामुळे तर्री अजून छान सुटते, मस्त तेलाचा तवंग येतो आणि भाजी अर्थात डाळ जी आहे ती शिजायला पण वेळ कमी लागतो, कारण चणा डाळ आहे तर ती शिजायला वेळ घेते. 20-25 मिनटं साधारण लागतात.
शकतात, पण गरम पाणी घातलं तर अगदीच 15-20 मिनटात ती होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही गरम पाणी आवर्जून घाला आणि तर्री पण छान येते, त्याला मस्त तवंग येतो. आता आपण याला झाकून शिजेस्तोवर ठेवून देऊया, मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं आहे. साधारण 15 मिनटानंतर मी याला बघते आहे, तर ही डाळ व्यवस्थित शिजली आहे. बोटाने अशी दाबून बघितली, अर्थात बोटचेपी डाळ शिजलेली आहे. तर आपला हा डाळ कांदा तयार आहे, एकदम मस्त तर्रीदार झाला आहे, रसरशीत झाला आहे, चव तर भन्नाट आली आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ही भाजी करून बघा आणि करून बघितल्यावर मला आवर्जून सांगा की तुम्हाला आवडली की नाही ही रेसिपी. आणि रिप्लाय करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर आवर्जून करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करा. आणि जाणीजे यज्ञकर्मच्या अशाच रेसिपी आवडत असतील तर नक्की मला कळवा कशा वाटतात त्या रेसिपी. पुढच्या भागात पुढच्या भाजीसह आणि पुढच्या रेसिपीसह भेटूच या. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.